सगळ्यात आधी इथे मी एका बाउलमध्ये दही घेतलेली आहे। त्यात बिर्याणी मसाला, आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यात पनीरचे तुकडे टाकून हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। यात आता मी पुदिनाचे पानं टाकलेले आहे आणि हे अर्धा तास असंच मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। यानंतर एका पातेलीत इथे मी तूप घेतलेलं आहे। तूप गरम झालं की त्यात जिरे टाकायचं आहे, कांदा टाकायचं आहे, हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। यानंतर यात बिर्याणी मसाला, काश्मीरी लाल तिखट, हळद, टोमॅटो, हिरवी मिरची सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपण मॅरिनेट केलेलं जे पनीर होतं ते टाकून हे 10 मिनिटं वाफ घेऊ द्यायची। आता 10 मिनिटांनंतर ही पातेली मी खाली उतरवून घेतली। त्यात आपला थोडासा जो शिजलेला भात होता बासमती राईस तो घेतलेला आहे। त्यावर तळलेले कांदे आणि बटाटे टाकून, कोथिंबीर आणि पुदिना टाकून अशीच मी 2 ते 3 लेयर देऊन घेणार आहे। वरून 2 ते 3 चम्मच तूप टाकलेलं आहे आणि हे असंच 15 ते 20 मिनिट गॅसवर तवा ठेवून त्यावर पातेली ठेवून हे शिजवून घ्यायचे। आता आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे।